1993 साली आलेला लपंडाव हा चित्रपट खूप प्रसिद्ध आहे। त्या काळी हा चित्रपट तुफान गाजला होता। या चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर, अजिंक्य देव, सुनील बर्वे अशी दिग्गज स्टारकास्ट या चित्रपटात झळकली होती। याचबरोबर या चित्रपटात एक नवीन चेहरा भाव खाऊन गेला होता, ती म्हणजे मुग्धा हे पात्र साकारणारी पल्लवी रानडे। 3 फुल्या आणि 3 बदाम या निनावी नावाने असीमला प्रेमपत्र पाठवणारी मुग्धा त्या काळी चांगलीच लोकप्रिय झाली होती। चित्रपटात अभिनेता सुनील बर्वेने असीमची भूमिका साकारली होती, तर त्याच्या बेस्ट फ्रेंडची म्हणजेच मुग्धाची भूमिका अभिनेत्री पल्लवी रानडे खारकरने वठवली होती। प्रेक्षकांनाही मुग्धा हे पात्र खूप आवडलेलं होतं। पहिला सिनेमा असूनही पल्लवी सहज वावरली होती। समीक्षकांनी तिला तिच्या अभिनयाची पोचपावती दिली होती। या भूमिकेसाठी पल्लवीला राज्य चित्रपट महोत्सवात विशेष अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं होतं। पहिल्याच चित्रपटाला इतके यश मिळूनही ती पुन्हा कुठल्याही सिनेमात दिसली नाही, त्यामुळे सध्या पल्लवी काय करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो। कला विश्वापासून दूर झालेली पल्लवी आज यशस्वी वर्किंग वुमन आहे। चित्रपट सुरू असतानाच पल्लवीने पुण्यातून कॉम्प्युटर सायन्स ही पदवी घेतली। नंतर ती पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेली। तिने अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटी युटामधून कॉम्प्युटर सायन्समध्ये MS केलं। शिवाय तिने बायोमेडिकल इन्फॉर्मॅटिक्समध्ये PhD सुद्धा केली आहे। आज जवळपास 20 वर्षांहून अधिक काळापासून ती बायोमेडिकल इन्फॉर्मॅटिक्स क्षेत्रात कार्यरत आहे। या दरम्यान तिने अनेक रिसर्च पेपर लिहिले आहेत। ती आता काम करत असलेल्या कंपनीत थेट डायरेक्टर पदापर्यंत पोहोचली आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन WTCने त्यांना वुमन टेक अवॉर्डही दिला आहे। अशा प्रकारे अभिनय क्षेत्र सोडून पल्लवीने निवडलेल्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवले। पल्लवी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने संदीप खारकर सोबत लग्न केले असून त्यांना 2 मुली आहेत। पल्लवीने एकाच चित्रपटात काम केले असले तरीही त्यांची ती भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे।